जय महाराष्ट्र। मी रुजुता लुकतुके। मोहीममध्ये मुंबई मेट्रोविषयी आज आपण बोलणार आहोत। घाटकोपर ते वर्सोवा हा जो मेट्रोचा मार्ग आहे, मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे हा, आणि मुंबईची शान आहे हा मेट्रो मार्ग। पण जेव्हा या मेट्रो मार्गाचं भाडं वाढलं आणि कमाल भाडं 40 रुपये झालं, तेव्हा मात्र मध्यमवर्गीय आणि चाकरमान्यांचे कान टवकारले। आणि आता MMRDAच्याच एका समितीने जो अहवाल सादर केलाय त्यानुसार रिलायन्सने दिशाभूल केली आहे, फसवणूक केली आहे लोकांची ही भाडेवाढ करून। नक्की हे त्यात तथ्य आहे का आणि मुंबईचं भाडं, मेट्रोचं भाडं कमी होऊ शकतं का, हे आज मोहीममध्ये आपण बघणार आहोत। या मेट्रोचा जेव्हा प्रस्ताव होता सरकारसमोर तेव्हा किमान भाडं होतं 9 रुपये आणि कमाल भाडं होतं 13 रुपये। पण हेच कमाल भाडं आता अक्षरशः 40 रुपयांपर्यंत पोहोचलंय आणि याचं कारण देण्यात आलंय ते म्हणजे बांधकाम खर्चात झालेली वाढ। यात काही तथ्य आहे का आणि हे भाडं आणि ही भाडी निश्चिती नेमकी कशामुळे होते यावर एक नजर टाकूया। भारताची आर्थिक राजधानी मुंबई, देशाचं औद्योगिक हब, जागतिक दर्जाचं शहर। वाढत्या औद्योगिकीकरणामुळे वाहतुकीचा ताण वाढला तेव्हा हा भार कमी करण्यासाठी लोकल रेल्वे बरोबरच मुंबई मेट्रोचा संकल्प राज्य सरकारनं सोडला। पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपेशन म्हणजेच PPP तत्वावर मेट्रोचा पहिला प्रकल्प गेल्या वर्षी 8 जून 2014ला कार्यान्वित झाला। पण सुरुवातीला किमान 9 आणि कमाल 13 रुपये भाडं ठरलं होतं आणि त्यात रिलायन्स कंपनीने 40 रुपये अशी भरीव वाढ केली। तेव्हापासून मुंबईकरांची एक मोहीम सुरू झाली आहे, हे भाडं वाजवी असावं यासाठी। मुंबई मेट्रो ही सुविधा आहे आणि ती मुंबईकरांसाठी आहे, त्यामुळे मेट्रोचा विचार करताना मुंबईकरांना त्याबद्दल काय वाटतं ते बघणं आवश्यक आहे। साकीनाका स्टेशनच्या बाहेर आत्ता आपण आहोत, गर्दीची वेळ आहे, पण काही लोक आपल्याबरोबर आत्ता आलेले आहेत। पहिले आहेत किरण, सगळ्यात आधी मेट्रो सुरू झाल्यापासून तुमचा मेट्रोचा प्रवास कसा आहे, कुठून कुठे आणि कसा त्याचा फायदा तुम्हाला होतोय? नॉर्मली मी असलपाटू अंधेरी मेट्रोने जातो, पण त्याचा फायदा सुरुवातीला चांगला होता की तिकीट फार कमी होते। पण आता गव्हर्नमेंटने किंवा रिलायन्सने तिकीट फार वाढवल्यामुळे ते सामान्य लोकांना परवडत नाही। वेळ तर तुमचा वाचत असेल प्रवासाचा, किती वेळ वाचतो? हो, वेळ वाचतो, एकच पॉझिटिव्ह पॉईंट आहे, बाकी काही नाही। बाकी तिकीट वाढत चालले त्यामुळे सामान्य माणूस काय वाटत नाही पुढे जाऊन वापर करेल म्हणून। वेळ वाचतोय प्रवासाचा, पण तिकीट वाढीमुळे मात्र सगळ्यांचा याला आक्षेप है। जो सुविधा मेट्रो की हमें मिल रही है, सुविधा और उसके जो फेयर हमें देने पड़ रहे हैं, तालमेल है दोनों में? तालमेल बिल्कुल नहीं है। जैसे मेट्रो बोलते हैं कि हमने 4000 करोड़ रुपया खर्चा किया है, टोटल 4000 करोड़ खर्चा क्या है, उसको पेंटिंग करना चाहिए, पेंटिंग नहीं, कुछ नहीं, पैसा वो यूज़ नहीं किया गया। सुविधा के बारे में भी आप खुश नहीं हो? सुविधा क्या, खाली आप टाइम बचता है, बाकी कुछ नहीं। आप बाकी देखें तो पैसा तो बढ़ते जा रहा है। गरीब आदमी को पैसा जितना कम फेयर होगा उतना फायदा होता है, फेयर तो कम हो ही नहीं रहा, फेयर बढ़ते जा रहा है। दिक्कत खर्च हाच महत्त्वाचा मुद्दा आहे आणि मध्यमवर्गीयांसाठी तो नेहमी राहणार। कितना खर्चा मेट्रो के लिए महीने में आपको उठाना पड़ रहा है? महीने में देखिए ऐसा तो 1500 से 1600 रुपये जाते हैं, लेकिन हमारा एक ही मुद्दा है कि मेट्रो बनाया गया था किसके लिए, अमीरों के लिए या गरीबों के लिए? खास करके गरीबों के लिए बनाया गया, तो उस हिसाब से हमको फेयर होना चाहिए बस। तो फिलहाल जो फेयर रिवीजन की बात चल रही है, आपकी क्या अपील होगी सरकार से, MMRDA से? अपील ये होगी कि जितना मिनिमम कर सके किराया उतना हमारे लिए बेनिफिट है। आम पब्लिक ही इस पर सफ़र करती है, कोई बड़ा आदमी तो करता नहीं है, नौकरी पेशा ही जाता है इसके ऊपर, तो वो हिसाब से सरकारने सोचना चाहिए। एक लक्षात घेण्यासारखं आहे, मेट्रोची तिकीट वाढ झाल्यानंतर काही प्रवाशांनी बसने जाणं म्हणजे पुन्हा जुन्या मार्गाने जाणं पसंत केलंय। हा एक मुद्दा आपल्याला विचारात घ्यावा लागेल मेट्रोच्या दरवाढीवर बोलताना। मेट्रो हे सामान्य मुंबईकरांसाठी आहे आणि त्याचं भाडं सामान्यांना परवडावं असावं अशी ही मागणी आहे। पण नेमकी भाडेवाढ झाली कशामुळे? 2007 मध्ये रिलायन्स इन्फ्रा आणि MMRDA यांच्यात घाटकोपर वर्सोवा मेट्रो लाईनसाठी समझोता करार झाला आणि तेव्हाचा खर्चाचा अंदाज होता 2356 कोटी। पण प्रत्यक्ष काम सुरू झालं फेब्रुवारी 2008 मध्ये आणि ते पूर्ण होईपर्यंत हा खर्च 4321 पर्यंत जाऊन पोहोचला।
आणि त्यामुळे व्यवहार्यता तफावत 650 कोटी रुपयांची दाखवून रिलायन्सनं भाडेवाढीची मागणी केली आणि सर्वोच्च न्यायालयानं पुढची सुनावणी होईपर्यंत भाडेवाढीला परवानगीही दिली, पण त्यामुळे या मार्गावरचं किमान भाडं 20 आणि कमाल 40 रुपये झालं आणि मुंबईकरांना हा भार आता सोसावा लागतोय। आता तर मुळात ही भाडेवाढ कायदेशीर होती की नाही यावरही प्रश्नचिन्ह उभं राहिलंय, कारण प्राइस अँड बर्जर नावाच्या एका कंपनीनं सादर केलेल्या अहवालानुसार रिलायन्सनं दाखवलेला 650 कोटी रुपयांचा व्यवहार्यता खर्चच मुळी चुकीचा आहे। आमची आता सरकारकडे सुद्धा मागणी आहे की तो लुईस बर्गर कमिटीचा रिपोर्ट म्हणजे आम्ही ज्या फेअर फिक्सेशनकडे जो पत्र दिलं आहे त्याशिवाय ज्या पद्धतीने ॲग्रीमेंट झालं आहे त्याचासुद्धा अभ्यास करून आणि जास्तीत जास्त जो खर्चाचा दावा आहे तर कॅगतर्फे तुम्ही त्याची तपासणी केली तर निश्चितपणाने अनिल अंबानीची जी कंपनी आहे मुंबई मेट्रो वन रिलायन्स एनर्जी यांचं बिंग फुटेल आणि ह्यांनी कसं मुंबईकरांना लुटलं, कसं MMRDAला फसवलं, कसे शासनावरती त्यांनी नियंत्रण घेतलं याची संपूर्ण सत्यकानी जनतेसमोर येईल। या थेट आरोपामुळे भाडेवाढीचं एक वेगळं वास्तव लोकांसमोर येतंय। ही दरवाढ मुंबईकरांवर लादली जाते का असा प्रश्न समोर येतोय। मुंबई मेट्रोला ट्रॉमेज ॲक्टमधून मुंबई मेट्रो वनमध्ये आणलं आणि मुंबई मेट्रो जो ॲक्ट आहे त्याच्यामध्ये जेव्हा कुठलीसुद्धा अशी गाडी सुरू होते तर त्याचं जे सुरुवातीचं भाडं हे ठरवण्याचा अधिकार त्या कंपनीला असतो। त्याचा फायदा या मुंबई मेट्रो वन कंपनीने घेतला। मेट्रो प्रकल्प MMRDA, राज्य सरकार आणि रिलायन्स कंपनी यांचा संयुक्त प्रकल्प आहे। मेट्रोचे दर वाजवी असले पाहिजेत यावर MMRDAचं दुमत नाहीये। हे बघा, मेट्रोच्या दरवाढीच्या संदर्भात मागील अनेक दिवसापासून विविध माध्यमांनी दरवाढीविषयीचा विषय सध्या चर्चेला जात आहे। केंद्र सरकारने मेट्रो दर निश्चित करण्याकरता एक समितीची स्थापना केलेली आहे। त्या समितीवर महाराष्ट्र शासनाचे सुद्धा काही लोक सदस्य म्हणून आहेत, त्यांचीसुद्धा नेमणूक करण्यात आलेली आहे आणि या समितीद्वारे लोकांचे सुद्धा या संदर्भात काय म्हणणं आहे ते सुद्धा त्यांनी त्यांचा रिस्पॉन्स मागितलेला आहे आणि लोकांनी चांगला प्रतिसादसुद्धा दिलेला आहे। तर ही समिती MOPL, राज्य सरकार, MMRDA आणि लोकांच्या ज्या काही विनंती आहेत किंवा ज्या काही आहेत ते या सर्व बाबींचा पूर्णतः विचार करून योग्य तो निर्णय घेईल। रिलायन्स कंपनीनं आपल्यावरचे सगळे आरोप झटकलेत। त्यांच्याकडून मीडियाला प्रतिक्रिया द्यायलाही कुणी समोर आलेलं नाही। प्राइस अँड बर्जर कंपनीनं दिलेला अहवाल चुकलाय एवढंच त्यांचं टुमणं आहे। लोकांचा विचार कंपनीनं केलाय की नाही याचं उत्तर त्यांच्याकडे नाहीये। ज्या कंपन्यांनी हे काम हाती घेतलेलं आहे त्या कंपन्यांनी आपल्या देखील या शहरामध्ये त्यांनी शहराच्या उत्कर्षाचा भाग पाहिलेला आहे, त्यांना त्यांच्या इथल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा फायदा झालेला आहे, आपल्यालाही काही फायदा झाला आहे लक्षात ठेवून त्यांनी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून सगळाच नफा मिळवण्याच्या मागे लागू नये आणि ग्राहकाला, कन्झ्युमरला माफक दर देण्याकरता योग्य तो वाजवी दरच ठेवावा असं मला वाटतं। मेट्रो दरवाढीचा हा मुद्दा असाच भिजत घोंगडा आहे आणि सर्वोच्च न्यायालयात निर्णय होत नाही तोपर्यंत मुंबईकरांना अतिरिक्त पैसे भरावेच लागतात।